नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पुढचे 48 तास अत्यंत धोक्याचे 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, कुठे उष्णतेची लाट तर कुठे वादळी पाऊस। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। मान्सूनचा प्रवास खोळंबला आहे, मात्र याच दरम्यान राज्यातील वातावरण सातत्याने बदल होताना दिसून येत आहे। कधी उष्णतेची लाट तर कधी पाऊस बरसत आहे। यातच आता हवामान विभागाने राज्यातील हवामानाबाबत एक मोठा अंदाज वर्तवलेला आहे। राज्यातील 6 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे, तर 3 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार दक्षिण कोकण, गोवा जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे। उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे। मराठवाडा जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे। दक्षिण कोकण, गोवा जिल्ह्याच्या काही भागामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची दाट शक्यता आहे। उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना काही भागामध्ये उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता वर्तवलेली आहे। हवामान विभागाने राज्यातील 6 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे। 3 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तर 3 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे। पावसाचा ऑरेंज अलर्ट: चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पावसाचा येलो अलर्ट: हवामान विभागाने राज्यातील 3 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। यामध्ये सिंधुदुर्ग, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट: हवामान विभागाने राज्यातील 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे। यामध्ये अकोला, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे। 23 ते 24 जून 2026 दरम्यान उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि समुद्रात ताशी 40 ते 50 किमी वेगाने तसेच ताशी 60 किमी पर्यंत वेग वाढवणारे वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। या काळात मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आलेला आहे। 21 जून रोजीच्या विभागवार हवामान अंदाज: कोकण काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता। तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता, किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता। मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता। मराठवाडा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता। विदर्भ तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता। तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।